भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड कप T20 मॅचची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळा उत्साह दिसतोय. यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः क्रिकेटर केदार जाधव सर आहेत. कसं एक वेगळी उत्सुकता तर नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा असेल, एक वेगळी तयारी असेल आज मॅच बघण्यासाठी. कसं पाहता या मॅचकडे आज? नक्कीच उत्सुकता खूप असते आणि खास करून भारतासारखा जो देश अतिशय इमोशनल देश आहे मी म्हणेन. आपल्यासाठी भारतीय संघ फायनलमध्ये आहे विश्वकपच्या, एक सणासारखं असतं. म्हणजे लिटरली आज दिवसभर सगळ्यांचं एक ठरलेलं असतं की कामं सगळी लवकर उरकून संध्याकाळी 6च्या आसपास घरात राहायचं आहे आणि सगळे मित्र म्हणा, कुटुंब, नातेवाईक एकत्र बसून भारताने आज विश्वचषक पुन्हा एकदा जिंकावा याच्या अपेक्षेने आपण सगळे टी व्ही समोर असतो. त्यामुळं एक खूपच आनंदाचं वातावरण असतं आणि मला वाटतं की भारतीय संघ हा वारंवार असे आनंदाचे क्षण पूर्ण भारतीयवासियांना देतो. याबद्दल मला त्यांचं खूप खूप धन्यवाद द्यायचे. सध्या इंडियन टीम खूप चांगलं परफॉर्म करते, परंतु त्याचवेळी जर आपण बघितलं तर समोरची टीम न्यूझीलंड ही काही सोपी टीम नाही आहे. भारत टीमला कशा पद्धतीने परफॉर्म करावं लागेल, आज मोठी जबाबदारी कुणावर असेल असे वाटतं? मोठ्या सामन्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की जबाबदारी अशी कुणा एकावर कधीच नसते, कारण हा सांघिक खेळ आहे. 11 जणांपैकी जो कोणी, आता आपण मागच्या सामन्यात बघितलं की अक्षर पटेलनी बॅटिंग त्याला आली नाही, बॉलिंगमध्ये एकच विकेट घेतली, पण ते 2 कॅच, त्या 2 कॅचनी तो सामना आपल्याकडे ठरवला. हे आपल्याला ते दिसून येतं. ज्या प्रकारे आपला कोच असेल, आपला कर्णधार असेल, त्या कॅचनंतर त्या दोघांनी जे सेलिब्रेशन केलं त्याच्यावरून कळतं की 2 कॅचनी सुद्धा तुम्ही सेमीफायनलसारखा सामना, मोठा सामना भारताच्या साईडने वळवू शकता. त्यामुळं आज जबाबदारी ही पूर्ण 11 जणांवर आहे. जे बाहेर 4 जणं बसलेत त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे की 11 जणं जे आत खेळत आहेत त्यांची माइंडसेट चांगला असला पाहिजे, त्यांना पाहिजे ते मिळालं पाहिजे. आणि खास करून मी खूप स्ट्रॉंग बिलीवर आहे मोमेंटम आणि रिदमचा. जे रिदम आणि मोमेंटम भारतीय टीमकडे आहे, मला वाटतं न्यूझीलंडकडे ते नाही आहे. न्यूझीलंडनी मागचा सामना सेमीफायनल 1 साइडेड जिंकला, त्याबद्दल दुमत नाही. पण त्यांच्या फलंदाजीमध्ये फिन ॲलननी मागच्या सामन्यात शतक केलं 33 चेंडूमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स आणि फिन ॲलन आणि थोड्याफार प्रमाणात टीम शेफर्ड, हे तिघच जण आहेत ज्यांनी चांगली फलंदाजी केली आहे आत्तापर्यंत. सो मी जसं बघतो की न्यूझीलंड टीम ही चांगल्या बॉलिंगमुळे ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. बॅटिंग वाईज जर का त्यांच्यावर प्रेशर टाकलं तर त्यांच्याकडे तेवढी डेप्थ नाही आहे. आणि त्यांचे जे बरेचसे क्रिकेटर आहेत ना न्यूझीलंडचे, आपण वर्षानुवर्ष बघत आलो आहे की ते थोडीफार बॉलिंग करतात, थोडीफार बॅटिंग करतात. असे प्युअर बॅट्समन म्हणा किंवा प्युअर बॉलर हे न्यूझीलंडने कधीच तेवढे हे केलेले नाही आहेत. त्यामुळं मला वाटतं की त्याचा फटका नेहमी पडतो जेव्हा एक फक्त स्पेशलिस्ट बॅट्समन आपल्याकडे आपण बघितलं, आपल्याकडे 6 ते 7 स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत. त्याच्यातले 5 जणं तर हमखास फॉर्ममध्ये आहेत, ज्यामध्ये संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ईशान किशन आहे, सूर्यकुमार आहे, हार्दिक आहे, शिवम दुबे आहेत. हे 5 जण हमखास फॉर्ममध्ये आहेत, ज्यांनी सिंगल हँडेडली एक तरी सामना या विश्वचषकात आपल्याला जिंकवला आहे. त्यामुळं 5 बॅट्समन फॉर्ममध्ये आणि कुठे 2 बॅट्समन फॉर्ममध्ये, हा तिथे फरक नक्कीच जाणवणार आज न्यूझीलंडला. ज्या मैदानावर, ज्या ग्राउंडवर ही मॅच होतीये, त्या ग्राउंड म्हणजे आता अर्थात तुम्ही खेळला असेल नसेलही, पण बघून जे तुम्ही ऐकताय काय वाटतं? बॅटिंग पिच आहे, बॉलिंग पिच आहे? कारण टॉस उडल्यानंतर कळेल पुढं कशा पद्धतीने ही रणनीती असणार आहे. T20चा फायनल असतो तेव्हा खास करून बॅटिंग पिचच असतं, कारण हाय स्कोरिंग गेम झाला पाहिजे, प्रेक्षकांचं पण मनोरंजन झाले पाहिजे. T20 फॉर्मॅट हा असा आहे, हा फॉर्मॅट आहे जो एक्सप्लोजिव्ह. म्हणजे लोक आजकाल सिनेमा कमी बघतात, पण T20चा सामना बघायला त्यांना जास्ती मजा येते. कारण 3 तासामध्ये तुम्ही एक सर्वात महत्त्वाचं निसर्गामध्ये ग्राउंडमध्ये असता, तुम्ही फ्रेश एअर असता आणि भारताचा सामना तुम्ही बघता, तेव्हा देशासाठी ज्या मॅच तुम्ही बघत असता. प्रत्येकाचे, आपण सगळेजण लहानपणापासून क्रिकेट खेळलेलो असतो, प्रत्येकाची इच्छा असते की क्रिकेट खेळावं, पण सगळ्यांना ती संधी मिळत नाही. पण ॲटलिस्ट तो सामना अनुभवायचा आहे प्रत्येकाला एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न मला वाटतं आज बऱ्याच जणांचं सकारात्मकदृष्ट्या साकार होईल. वा. त्याचबरोबर स्कोअर काय असावं या ग्राउंडवर?
एकदम टफ असेल न्यूझीलंडसाठी? 200 सव्वा 200 कमीत कमी इथे धावा होतील. तर 200च्या आधी तर थांबणार नाही मला वाटते. भारतीय टीम माझ्या हिशोबाने मला वाटते पहिली बॉलिंग करायला बघेल. कारण ज्या हिशोबाने मी म्हटलं तुम्हाला मगाशी पण की न्यूझीलंडचे सगळे बॅट्समन फॉर्ममध्ये नाही आहेत. जर का आपले बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांनी जे 2 किंवा 3 बॅट्समन सेट आहेत, फॉर्ममध्ये आहेत न्यूझीलंडचे, त्यांना जर का बाद केलं तर हा सामना एकतर्फीसुद्धा झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कारण मी जसं म्हणतो आहे की मागच्या 4-5 वर्षात आपण बघतोय की भारतीय संघाने 4 ते 5 फायनल्स खेळल्यात आणि त्यातले एकच आपण हारलो आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मेजॉरिटी आपण फायनल्स आणि मोठे सामने जिंकलेले आहेत. तर हा एक टर्निंग पॉईंट असणार आहे. आज न्यूझीलंड त्या तुलनेत फक्त एक टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे. त्यामुळं जेव्हा फायनल असतं, मोठे विश्वचषक असतं, तेव्हा एक ॲडेड प्रेशर असतं आणि आपण न्यूझीलंडला नवीन टॅग पण मिळू शकतो जर का आज ते जिंकले नाहीत तर. काय असणार आहे टॅग? साऊथ आफ्रिका याच्या आधी आपण वर्षानुवर्ष म्हणत आलो आहे की ते चोकर्स म्हणून सिद्ध होतात. पण न्यूझीलंड पण असा एक संघ आहे, मी म्हणेन की ते बऱ्याच वेळा ते साऊथ आफ्रिकेपेक्षा जास्ती मला वाटतं फायनल्स किंवा सेमीफायनल्स खेळले असतील. सो ते जास्ती वेळा हारलेले आहेत नॉकआउट स्टेजेसला. पण तो एक टॅग जो चोकर्सचा साऊथ आफ्रिकेकडे आहे तो मला वाटतं आजच्या सामन्यानंतर न्यूझीलंडकडे शिफ्ट व्हायला हरकत नाही. बरं, क्या बात आहे. तुम्ही एक नवीन गोष्ट सांगितली, जो टॅग सांगितला. त्याचबरोबर शुभेच्छा टीमला कसा द्याल, मोटिवेट कसं कराल या सामन्यासाठी? शुभेच्छा नक्कीच देईन. मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याचकडून नाही तर पूर्ण भारतीयांकडून शुभेच्छा आहेत भारतीय संघासाठी. आज पुन्हा एकदा तुम्ही तुमचं नाव, त्या आपल्या देशाचं नाव हे इतिहासामध्ये रजिस्टर करण्याची संधी आहे आणि तुम्ही नक्कीच करताल याची मला खात्री आहे. पण मला वाटतं की दुसरं तुम्ही जे म्हटलात त्याबद्दल म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर एक टफ मॅच आहे, पण इतिहास नक्कीच पुन्हा एकदा रिपीट होणार आहे. नक्कीच इतिहास होणार आहे. भारत हा विश्वचषक नक्की जिंकणार आहे याची मला खात्री आहे. अर्थात जर आपण बघितलं तर क्रिकेटर केदार जाधव देखील पूर्ण या ठिकाणी विश्वास दर्शवत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की ज्या इंडियन टीम परफॉर्म सातत्याने खूप चांगलं करते आणि त्याच पद्धतीने आजसुद्धा त्यांचा परफॉर्मन्स दिसेल आणि नक्कीच न्यूझीलंड टीमला पुन्हा एकदा हरवेल आणि एक वेगळ्या पद्धतीने हे देशासाठी एक आज पुन्हा एकदा उत्सवाचा दिवस असेल, जल्लोषाचा दिवस असेल आणि नक्कीच सगळे क्रिकेटप्रेमी अशाच पद्धतीने संध्याकाळी उत्साह साजरा करताना दिसतील. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.